नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहा. तर स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हा गुरुवारचा व्हिडिओ आहे आणि इकडे बघा माझी गुरुवारची पूजा चालू आहे. पूजा करताना मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत होते मी पूजा कशी करते, काय करते. पण खरं सांगू का, पूजा करताना मला डिस्टर्ब बिलकुल आवडत नाही, त्याच्यामुळे थोडंफारच शूट केलं. त्यानंतर हे बघा इकडे माझी पूर्ण पूजा झालेली आहे. तर मी हे आता थोडं शूट केलं होतं तुम्हाला दाखवायला, तर तेच इकडे दाखवत आहे. तर गुरुवारची अशी संगीत पूजा झालेली आहे. तुम्ही सुद्धा स्वामींचं दर्शन घ्या. तर मंडळी इकडे बघा छान अशी पूजा माझी डन झालेली आहे. आणि इकडे बघा आपले स्वामी महाराज. आज आहे गुरुवार, सगळ्यांना शुभ गुरुवार. आणि तुम्हाला सांगू का, घरी पूजा केलं ना खरंच इतकं प्रसन्न वाटते, घर प्रसन्न वाटतं, मन प्रसन्न वाटतं. जोपर्यंत पूजा होत नाही ना तोपर्यंत पूजा व्हायची आहे, पूजा व्हायची आहे, पूजा व्हायची. स्पेशली मला असं वाटतं. तुम्हालाही असं वाटतं का? मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. तर अशी माझी सिंपल आणि सोबर पूजा झाली आहे. तर हे बघा इतकं मला तुम्हाला याच्या आधी सांगितलं होतं, मला असं मोकळं घर देवघर आवडतो. पण हे ऑलरेडी असा बांधून आहे तर त्याला मी काही करू नाही शकत, कारण की आम्ही इथे राहतो भाड्याने. जेव्हा स्वतःचं घर होईल ना तेव्हा मी माझ्या मनासारखे मी देवघर बनवून घेईन आणि आपले स्वामी महाराज पण त्यात असतील. तर हे बघा अशी सुंदर पूजा झालेली आहे. गुरुवारची पूजा आहे ही. अगं बाई, दे पुन्हा, दे पुन्हा, दे ना. अगं बाई, मला ग दे, मला दे. स्वामींचा आशीर्वाद दिली ती स्वतः तिच्या पप्पाला दिली आधी, मग मला दिली. पूजा वगैरे सगळं झाल्यानंतर माझं जेवण झालं. अतुलाही जेवण चारून दिलं. त्यानंतर थोडंसं मोबाईल हाताळले, कारण की व्हिडिओ वगैरे एडिट करायचं असतं, शॉर्ट वगैरे थोडंसं अपलोड वगैरे करत असते मी, त्याच्यामुळे थोडं मोबाईल वगैरे हाताळली. त्यानंतर अदू एकटीच खेळत होती आणि ती ओरडत होती की माझ्यासोबत खेळायला ये, खेळायला ये. तर तिच्यासोबत खेळतानाचा हा क्लिप आहे आणि हा क्लिप बहुतेक सायंकाळच झाली होती. 3:30, 4, 5 काहीतरी वाजले होते तेव्हाचा हा क्लिप आहे. तर अद्दूसोबत आहे ना आता मी वेळ घालवते, तिच्यासोबत खेळते खूप, कारण की तिला आहे ना इकडे नेहमी सांगते मी, इकडे लहान मुलं नाही आहेत खेळायला, तर ती इरिटेट होते. तिला तिचे पप्पा, अदरवाईज मी, नाहीतर तिचे मामू घरी असलं तर तो कधी कधी बाहेर घेऊन जातो, कारण की लहान मुलांना घरात बसून बसून सुद्धा कंटाळा येतो. त्याच्यामुळे तिचे पप्पा ड्युटीवर जायच्या आधी सकाळी घेऊन जातात, थोडंसं तिला बाहेर फिरवून आणतात. मग सायंकाळी तिचा मामू घेऊन जातो. थोडं तिचं मामू घरी नसलं तर मग मी घेऊन जाते. तिची जी फ्रेंड आहे आरू वगैरे, तिकडे वगैरे घेऊन जात असते, कारण की तिलाही कंटाळा यायला नको म्हणून, कारण की ती एकटी आहे. आणि मला तरी असं वाटतं की त्यांच्यासोबत खेळलं की त्यांनाही खूप चांगलं वाटतं आणि आपल्यालाही चांगलं वाटतं त्यांच्यासोबत वेळ घालवून. तर माझ्या मुलीसोबत मी खरंच लहान मुलगी होऊनच खेळत असते. तर मला आवडतं तसं खेळायला. आणि मीच नाही तर सगळे आई वडील असंच करत असतील किंवा करतात सुद्धा, कारण की त्यांचं बालपण पुन्हा परत येत नाही. त्यामुळे त्यांना आता जसं खेळायचं आहे तसं खेळू द्यायचं. हो, कधी कधी कंटाळा येतो, चिडही येते, रागही येतो, पण ते सगळं बाजूला सारून किंवा कंट्रोल करून हे सगळं करावं लागतं, कारण की ॲज युजल बालपण परत येत नाही. त्यांना त्यांचं बालपण जगू द्या असं मला वाटतं. तुम्हाला कसं वाटतं? आणि तुम्ही असेच वागता का आपल्या मुलांसोबत, किंवा पुन्हा कसं काही वेगळं वागायला पाहिजे ते मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. तुझं पार्सल आहे. वाव, किट्टूचं पार्सल आलं. वाव, आता याला आपण अनबॉक्सिंग करू, ठीक आहे? वाव, हे बघ वरती काय आहे. वाव, न्यू बॉक्स आणलं वाटते यांनी. सापशिडी आहे. वाव, आपण खेळू आणि तू खूप छान खेळू देतेस आम्हाला. थांब.
तर मंडळी अद्दूचं आहे ना चॉकलेट पावडर संपलं होतं ते लिटल जॉयचं. तर खूप आठवण करत होती ती 2-3 दिवस, यायला थोडंसं उशीर झालं खूप. मम्मी चॉकलेट पावडर टाकून दे मला, चॉकलेट पावडर दुधामध्ये टाकून दे. फायनली ते आलं. अदरवाईज ती प्लेन दूध पित होती असंच, पण आता आलं आपलं चॉकलेट. हा पुन्हा एक डबा मी मागवला कारण की तो आधीचा संपला आहे. तो नाही बेटा, चॉकलेट आहे, चॉकलेट आहे बेटा, थांब. तर हे बघा, हे बघा इन्ग्रेडियंट्स बघा तुम्ही. विटॅमिन सी आहे, विटॅमिन ए आहे, DHA आहे, तुम्ही बघू शकता. वाव, यू सो हॅपी मन. आय एम सो किटू आय एम सो हॅपी. हां, एकच घ्यायचं बेटा, एकच घ्यायचं, ठीक आहे. वाव, छान. काढून देऊ मी तुला? अरे वा, निघालं तुला. छान छान छान. यम्मी आहे, यम्मी. कसं टेस्टी आहे? कसं टेस्टी आहे दाखव मला, मला दाखव ना कसं टेस्टी आहे. कसं दाखव ना बेटा, यम्मी कसं करतात करून दाखव ना मला. मोडच नाही, प्लास्टिक आहे बेटा ते.